बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर किशोरी पेडणेकर इथे अभिवादन करतानाची दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळापूर्वी इथे भाजपानं आंदोलन केलं होतं। ठाकरेंना सद्बुद्धी द्या असं आंदोलन करण्यात आलं होतं भाजपाच्या वतीनं। त्यानंतर आता किशोरी पेडणेकर इथे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद साधला आणि अर्णव खैरे या तरुणाच्या आत्महत्येवरून भाजप राजकारण करतंय, या कुटुंबाला सांत्वना देण्याऐवजी भाजपकडून राजकारण केलं जात असल्याचा गंभीर आरोप इथे किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना केला होता। त्यानंतर ते आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत आणि तिथे अभिवादन करताना दिसतायत। ही दृश्य आपण थेट पाहतोय। उदय जाधव या संदर्भातले अधिक अपडेट देतील। उदय, सध्या किशोरी पेडणेकर आपण पाहतोय पोहोचले आहेत, काय अपडेट? आपण पाहतोय ते दृश्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये जे स्मृतीस्थळ आहे त्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी आता शिवसेना ठाकरे गटाचे नेत्या किशोरी पेडणेकर आले। त्या आता प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत। तणावाचं वातावरण येते पूजा करण्याची किशोरी पेडणेकर आपण पाहतोय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत, माध्यमांशी त्या संवाद साधतायत। नित्य नियमाने सकाळी पूजा होते। आमचा हा दादा अप्पा, ज्याला सगळे ओळखतात, तो हा नित्य नियमाने फुलं घालून, जी बाळासाहेबांना चाफ्याची फुलं आवडायची, हार घालून सेवा करतो। इथे स्वच्छता ठेवणं वगैरे। आज सकाळपासून त्याचे फोन यायला लागले, सगळ्यांचे यायला लागले की आम्हाला मज्जाव करतायत। मी म्हटलं का मज्जाव होतोय? तर म्हणे भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी, मंत्री महोदय इथे म्हणे नतमस्तक व्हायला येणार आहेत। चांगली गोष्ट आहे म्हटलं। शेवटी कळलं महाराष्ट्रात बाळासाहेब हवेच, गरज आहे। पण यांचे बाळासाहेबांना वापरण्याची पद्धत आजची मला कळली। जे रेल्वेत एका लहान मुलाला, 19 वर्षाच्या मुलाला, ज्या रेल्वेमध्ये या लोकांनी कोणी केलंय, त्यांच्या मुलाच्या मृत्यूचं राजकारण करून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्याचं धाडस दाखवलं। आणि आमची पोलीस, खरंच मुंबईच्या पोलिसांना नेहमीच आम्ही सॅल्यूट करतो, पण पोलिसांनी अडवलं का? जी नित्यनियमाची पूजा आहे ती अडवायचं कारण काय होतं? बरं, तो एकटा होता। आताही आम्ही सगळ्याला आणू शकत होतो, पण आम्हाला आमच्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं कुठलंही राजकारण नकोय। एवढीच तुम्हाला अगदी फार बाळासाहेबांची, तर तुमचे नेते कमी पडतायत का? मग त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील, केवढं उत्तुंग नेतृत्व भाजपमधलं। आणि जे आम्ही पाहिलं, ज्यांच्याबरोबर आम्ही एका वाढदिवसाला सुद्धा दिल्लीत मोहन रावलेंच्या माध्यमातून आम्ही गेलो होतो, अतिशय मृदू छान व्यक्तिमत्व, ज्या प्रमोद महाजनना किंवा गोपीनाथ मुंडेंना, त्यांनाही आम्ही पाहिलं, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं। अशा उत्तुंग नेतृत्वाच्या पायापाशी जायला पाहिजे ना। तुम्ही आमच्याकडे आलात, चांगलंय, पण त्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं राजकारण नाही करायचं। कोणाला सुबुद्धी देताय? अहो, ती बाळासाहेबांनी दिलेले आशीर्वाद, तीच सुबुद्धी घेऊन इतक्या कांड तुम्ही रचलात तरी आमचे शिवसैनिक कुठेही हलले नाहीत। या तुमच्या पक्षातलं सगळं नेतृत्व संपलंय हे तुम्ही दाखवून दिलंय। कुठलंही नेतृत्व पायावर डोकं ठेवण्याचं नाहीये। आणि तुम्ही तुमच्या पक्षातले, भारतीय जनता पार्टीच्या पक्षातले उत्तुंग नेतृत्व, ज्यांनी देशासाठी, ज्यांनी महाराष्ट्रासाठी आणि ज्यांनी मुंबईसाठी काम केलं, त्यांचा तुम्ही आज अपमान केला असं मला वाटतं। त्यांच्यावर मी आत्ता नाही काय बोलणार, अजिबात बोलणार नाही, कारण हा निसर्गाचा नियम आहे।
पण कधी कधी निसर्गाच्या नियमामध्ये एक बहाड येतो किंवा त्याला काय म्हणतात पूर येतो. तो पूर ह्यांनी 22ला आणला. घाणेरड्या पद्धतीने एखादी नदीचं पूर येतो तसा आमच्याकडे तो पूर घाणेरड्या पद्धतीने आणला. पण त्या पुरात पण उद्धवजी निश्चयाने ठामपणे सगळेच आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. जनता त्यांच्यासोबत उभी आहे. त्यामुळे आमच्या स्मृतीस्थळाचं राजकारण केलं नाही गेलं पाहिजे हे मात्र पक्क आहे. सामना अग्रलेखामध्ये आज सांगितलं आहे की 35 आमदार भाजपमध्ये जाणार. मी ज्योतिषी नाही, परंतु आम्ही पण वयाच्या अगदी लहान वयापासून इथे काम केलंय पक्षात. त्यामुळे आम्हाला ती वाटचाल दिसते. आम्हाला म्हणण्यापेक्षा जनतेला पण सगळ्यांनाच. काँग्रेस हा अमिबासारखा पक्ष. काँग्रेसमध्ये नेमका मेंदू कुणाकडे आहे तर त्यांच्या पायाला उत्तर देण्याची गरज नाही. संदीप देशपांडेंचा काँग्रेसवर जोरदार प्रहार. मनसेसोबत वैचारिक मतभेद, मात्र भाजपाला हरवण्यासाठी आघाडी करायला आम्ही सकारात्मक. मनसेला सोबत घेण्याबाबत वडट्टीवारांची गायकवाडांच्या विरोधातली भूमिका. अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजपा आक्रमक. मुंबईच्या शिवाजी पार्कात ठाकरेंविरोधात भाजपाचं सद्बुद्धी द्या आंदोलन. भाषेवरून राजकारण सुरू असल्याचा अमित साटम यांचा आरोप. भाजपाला संवेदनाच नाहीत, आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेचं राजकारण सुरू. संदीप देशपांडेंचा भाजपावर सडकून प्रहार. लवासा प्रकरणातील अंतिम सुनावणी 16 डिसेंबरला होणार. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अधिकाऱ्यांवर सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची याचिका. तुम्ही तिथं काट मारली तर मी पण काट मारला. तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय. बघा काय. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत अजितदादांचं आश्वासन. मात्र तुम्ही काट मारली तर मी पण काट मारणार असल्याचा थेट इशारा. तर दादांच्या धमकीवरून विरोधकांचा हल्लाबोल. पिंपरी चिंचवडच्या प्रारूप मतदार यादीत घोळ झाल्याचा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचा आरोप. पंकज भालेकर यांच्या 1261 मतदारांची अख्खी यादीच गायब झाल्याचा भालेकर यांचा दावा. धाराशिवमध्ये सोलापूर हैदराबाद मार्गावर भीषण अपघात. 5 जणांचा मृत्यू, 7 ते 8 गंभीर जखमींवर उपचार सुरू. 4 चाकीचं टायर फुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. माहीमधील शाहीवाडी भागात रेल्वे रुळाजवळील झोपडपट्टी परिसरात आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात मोठी कारवाई. उमरती गावात शस्त्र बनवणाऱ्या कारखान्यावर छापा. 47 आरोपींना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त. पुण्यात सफाई कर्मचारी महिलेला सापडली 10 लाखांची रोकड. अंजू माने यांनी सापडलेली 10 लाख दिले संबंधित व्यक्तीला परत. मानेंच्या प्रामाणिकपणाचं पुणेकरांकडून कौतुक.